नमस्कार, हॅपी नवरात्री. आता मी ना जेव्हा 3ऱ्या आणि 4थ्या दिवसाचं स्टडी करत होते, तेव्हा मला एक खूप छान वेबसाईट मिळाली. मग त्याच्यावरती मला 3ऱ्या दिवसाचं मी वाचत असताना स्टोरी देवी चंद्रघंटा यांच्याबद्दल, ती स्टोरी वाचत असताना मला इतका इंटरेस्ट आला की मी सगळ्या दिवसांची कनेक्शन आणि ती स्टोरी वाचत गेले. सो मग मला कळलं की हे सगळं कनेक्टेड आहे, वेल कनेक्टेड आहे. तर मग पहिल्या दिवसाची आणि दुसऱ्या दिवसाची पण स्टोरी मग मी का नाही सांगावी तुम्हाला, म्हणून मी विचार केला की चला सांगूयात. सो पहिल्या दिवशी हे सगळं कसं स्टार्ट झालं आणि देवींचे इतके रूप हे कसे कनेक्टेड आहेत हे आता आपल्याला कळेल. जर तुम्ही 3ऱ्या आणि 4थ्या दिवसाचं ऐकत असाल तर मागे जाऊन, म्हणजे पहिल्या दुसऱ्या दिवसाचं ऐकत असाल तर एक 3ऱ्या आणि 4थ्या दिवसाचं पण आहे, मग ते तुम्ही बघू शकता स्टोरी, ह्याच्या पुढे तुम्हाला कळत जाईल. तर मग पहिल्या दिवशी काय झालं, देवी शैलपुत्री आणि दुसऱ्या दिवसाची देवी आहे की आपण ज्यांची आराधना करतो त्या आहेत ब्रह्मचारिणी. मग ह्यांचं कनेक्शन आणि मग पुढच्या देवींचं कसं कसं कनेक्शन आहे आपण आता जाणून घेऊ. सो पहिल्या की शैलपुत्री हे कसं काय नाव पडलं आणि त्याचं मिनिंग काय आहे, तर राजा हिमावत नावाचं हे होतं, देव होते, नाही राजा होते. तर मग त्यांची कन्या म्हणजे पुत्री म्हणजे शैलपुत्री. हिमावत म्हणजे माउंटेन, म्हणून पर्वतकन्या पार्वती हे पण नाव आहे त्यांचं. आणि शैल्य म्हणजे परत शैल्यपुत्री, पर्वताची पुत्री म्हणून शैल्यपुत्री असं त्या नावाचा अर्थ आहे. तर प्रत्येकांच्या ज्या नावं पडलेली आहेत त्याचे अर्थ आहेत. सो मग शैल्यपुत्री आणि मग ह्या देवीचं रूप कसं काय किंवा ह्यांचं काय कनेक्शन देवीसोबत, तर असं होतं. दक्ष राजा होते आधीच्या, खूप म्हणजे दक्ष राजा काइंड ऑफ गॉड त्या टाईमचं होतं. मग दक्ष राजांची कन्या म्हणजे देवी सती. मग देवी सती यांना लग्न करायचं होतं महादेवांशी, त्यासाठी पण त्यांनी खूप तपश्चर्या केली. आणि मग दक्ष राजांना ते मान्य नव्हतं की माझी राजकन्या एका अघोरीसोबत लग्न करणं मला पटत नाही आहे. पण देवी सतींचा हा हट्ट होता की मी लग्न करणार तर महादेवांशीच करणार असं. आणि मग महादेव पण त्याच्यासमोर काही नाही करू शकले, त्यांनी देवी सतींसोबत लग्न केलं कारण का त्यांचं प्रेम झालं. मग आता जेव्हा दक्ष राजाच्या मनात ते होतं, मग दक्ष राजांनी काय केलं, एक यज्ञ ठेवला, खूप मोठा यज्ञ ठेवला, जिथे त्यांनी सगळ्या राजांना सोडा, देवांना, देवतांना, म्हणजे सगळ्या देवतांना, देवींना, सगळ्यांना बोलवलं. नारायण पण होते, नारद मुनी, ह्या सगळ्यांना बोलवलं, पण महादेवांना नाही बोलवलं. मग हे देवी सतींच्या कानावरती आलं. मग आता देवी सतींच्या कानावरती आलं तर आहे की माझ्या नवऱ्याला नाही बोलवलं, तरी त्या म्हणतात की आपण जाऊयात, कारण का मी घरी जाऊन घरच्यांना भेटून खूप दिवस झालेत, मग मला त्यांची आठवण येते, मला जायचं आहे. महादेव सांगतात की नको जायला, त्यांनी एका कारणास्तव मला नाही बोलवलं आहे. त्या म्हणतात काही नाही होत, मला जायचं आहे. मग ते दोघं जातात. मग देवी सतींच्या बहिणींना पण ते नाही आवडत, नातेवाईकांना पण नाही आवडत, ना दक्ष राजाला आवडतं. मग ते म्हणजे हीन भावनेने, म्हणजे छान नाहीत वागत त्यांच्याशी. आणि मग अपमान झाल्यासारखं झाला ना, तर माझ्या नवऱ्याला कोणी असं बोललं किंवा बोललंच नाही त्याच्यासोबत, तर मला हे होईल ना की तसंच देवी सतींना झालं की तुम्ही छान नाही वागत आहे. मग त्यांना वाईट पण वाटलं आणि त्यांना खूप क्रोध आला, खूप. मग त्यांना इतका राग आला आणि त्यांचं म्हणजे ब्रेकडाऊन काइंड ऑफ झालं की त्यांनी त्या यज्ञात स्वतःचा जीव दिला, आहुती घेतली. म्हणून मे बी ते पुढं सती जाणे हे नाव पडलं, कारण का देवी सती अशा गेल्या होत्या. मग महादेवांना खूप नैराश्य आलं, निराश झाले ते. मग ते तपासाठी बसले होते. मग त्यांनी तपश्चर्या चालू केली, आणि म्हणजे अघोरी म्हणजे जिथे आपण स्मशानात, त्यांनी तपश्चर्या चालू केली, कारण का काहीच उपयोग नाही झाला. ते देव असून, सगळं त्यांच्या हातात असून ते स्वतःच्या बायकोला वाचू नाही शकले. मग ते पूर्ण तपश्चर्यात होते. तर देवी सतींचं प्रेम एवढं होतं की त्यांनी पुनर्जन्म घेतला देवी शैल्यपुत्री बनून. मग शैल्यपुत्री, जसं आता आपलं मागचं पूर्वजन्माचं, आता माझं पूर्वजन्माचं काही कर्म असेल किंवा
काही हे असेल तर ते मला आता डायरेक्टली इनडायरेक्टली कळतं. तसं शैलपुत्रींना आधीपासून महादेवांची खूप अशी रुची होती की इंटरेस्ट, आणि मला त्यांच्याशीच लग्न करायचं आहे. पहिल्यांदा तर भक्तिभावना होती, त्याच्यानंतर त्यांनी हे डिसाईड केलं की मला त्यांच्याशीच लग्न करायचं आहे. मग हे सगळं देवी सतींमुळं त्यांच्याकडं आलं, आणि नंतर काही इव्हेंट्स घडत गेले ज्याच्यानी फायनली शैलपुत्री यांचं लग्न महादेवांशी झालं. मग ते आता कसं आणि मध्ये काय झालं की लग्न व्हायच्या आधी काय झालं. सो मग तेव्हा येतं ब्रह्मचारिणी, देवी ब्रह्मचारिणी यांचं रूप, की आता त्यांनी डिसाईड केलं शैलपुत्रींनी की मला पाहिजे, मी तपश्चर्या करणार आणि मी ह्यांनाच वरणार. कारण का तेव्हा असं होतं की तुम्ही तपांनी देवतांना हे करू शकत होतात, तुम्हाला जे पाहिजे ते देत होते वरदान. मग आता देवी शैलपुत्रींनी सगळं सोडलं, राज्य सोडलं, सगळे ऐशो आराम सोडले आणि त्या वनात गेले. मग पांढरी साडी परिधान करून, मग त्यांचं जे आहे की एका हातात जपमाळा, एका ह्याच्यात हातात कमंडळू ज्याच्यात पाणी आहे, त्यांनी ते जीवन स्वीकारलं की मी आता तप करणार, मी आता अशी राहणार ब्रह्मचारिणी सारखी, असं खूप छान असं काही नाही खाणार, सगळं सिम्पल लिव्हिंग. म्हणून त्यांचं डिपिक्शन असं आहे की त्या पीस आणि समजूतदारपणा असं हे सगळं ते डिपिक्ट करतात. मग आता त्यांनी तप चालू केला आणि त्या एवढ्या स्ट्रॉंग होत्या तप करण्यामध्ये की वादळ आलं, खूप जनावरं आली, सगळे प्रॉब्लेम झाले, तरी पण त्यांची तप भंग होत नव्हता. सो त्यांचं हे का अट्टहास की मला वर म्हणून पाहिजे तो महादेव, मग मी लग्न करणार तर त्यांच्याशी असं. मग ह्या सगळ्या ह्याच्यात खूप वर्ष गेली आणि मग काय झालं की महादेव तर तपश्चर्यातून उठत नव्हते. उठत नाहीत म्हटल्यावर नारद मुनी आले. नारद मुनींनी कामदेव जे असतात त्यांना सांगितलं की आओ काहीतरी करा, त्यांची तपश्चर्या भंग करा. कारण का जर तारकासूर काय करत होता, भोलेनाथ भोळे आहेत म्हणून त्यांनी वरदान दिलं तारकासुराला की तू निश्वर आहेस, तुला कोणी नष्ट करू शकत नाही शिवाय माझ्या मुलाच्या. मग आता जेव्हा देवी सती गेल्या तर त्यांना तर मूल बाळ काही नव्हतं, आणि मग ते महादेव त्यांनी हे घेतलं, तपश्चर्यात गेले ते. सो लेक तर नाही, मुलगा पण नाही, म्हणजे काहीच नाही, त्यांना मूलबाळ असं झालं नव्हतं. आणि मग देवी ब्रह्मचारिणी त्यांच्या हेल्पच्यासाठी थांबले होते, पण महादेव काय तप सोडायला तयार नाही. म्हणून कामदेव यांना नारद मुनी म्हणले तुम्ही काहीतरी करा आणि त्यांचं तपश्चर्या तोडा. मग कामदेवांनी बाण सोडला जो लागला महादेवांवर, म्हणजे महादेवांवरती बाण सोडला की उपयोग होऊ दे त्याचा, आणि म्हणजे त्यांची तपश्चर्या भंग होऊ दे आणि त्यांनी लग्न करू दे शैलपुत्रीशी म्हणजे पार्वतीसोबत. जसा तो बाण लागला त्यांची, म्हणजे नारद मुनी असेच होते सगळीकडं आग लावणारे, म्हणजे त्यांचं काम करून घेत होते असे होते. तर आता लागलेला बाण महादेवांना आणि त्यांना खूप राग आला. तपश्चर्या तर तुटली, ध्यान जे ते करत होते ध्यान तर तुटला. आणि ते डोळे उघडून बघतात की त्यांना कळलं की कामदेवांनी मला बाण मारला आहे. काय संबंध नाही, म्हणजे त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं. कारण का ते सॅडनेसमुळं ते मेडिटेशन करत होते की त्यांना ते सहन होत नव्हतं, म्हणून ते विलीन झाले होते. मग त्यांना इतका राग आला की त्यांचा तिसरा डोळा उघडला. म्हणजे मी लहान असताना ऐकलं होतं की महादेवांचा तिसरा डोळा उघडला आणि मग कामदेव होते ते देवता जे भस्म झाले त्याच्यात मला नव्हतं माहिती. आता मी जेव्हा स्टडी करत होते तेव्हा मला कळलं, आणि इतका राग आला त्यांनी कामदेवतांना भस्म करून टाकलं. आता भस्म तर ठीक आहे, मग त्याच्यानंतर त्यांचं ते तपश्चर्या तुटली, मग ते नॉर्मली राहायला लागले. मग त्यांचे म्हणजे कानावरती आलं, लोक सांगायला लागली देवता वगैरे की ब्रह्मचारिणी म्हणजे
पार्वती तुमच्यासाठी एवढा तप करते, त्यांनी सगळं त्याग केला आहे, जे आयुष्य आराम आहे ते तुमच्याशी लग्न करण्यासाठी. मग त्यांना टेस्ट करायचं होतं की खरंच जे सगळे सांगतायत तशाच आहेत का ह्या ब्रह्मचारिणी. मग ते जातात वनात आणि ते म्हणतात तुम्ही नका करू, काही उपयोग नाही मिळणार तुम्हाला वगैरे वगैरे, ते सगळं होतं. आणि शेवटी ते इम्प्रेस होतात की नाही, खरंच ह्यांचं एकनिष्ठता आहे, ह्यांच्यात लॉयल्टी आहे. मग ते प्रसन्न होतात, मग त्या दोघांचं लग्न होतं असे. मग तारकासुराचा वध करायला आता पुढे सगळं प्रोसीड होणार, हे सगळं बघून नारद मुनी खुश. मग चंद्रघंटा आणि हे सगळं पुढचं तुम्हाला कळेलच. ओके, ठीक आहे, चलो बाय.